एवढा मोठा ठेसा खाऊन तर राहिलो, आता हाल तर बेकारच होणार होता. आता म्हणण्याचा अर्थ एकच होता, घरी बसल्या बसल्या बोर होईल तर म्हणून आपल्या गरीब माणसाला उचलला, गाडीवर बसलो काकाच्या, निघालो भाव हजरले जासाठी. आणि तुम्हाला मेन गोष्ट माहिती आहे की आपण कोणाला कधी ना कधी कुठं घेऊनच जातो. तुम्हाला पण माहिती आहे, जितूला घेतलं नाही तर अलगच गोष्ट झाली. आपली गाडी पण इतकं फास्ट पळवाली की बस विचारूच नका. सगळ्यात पहिले पोहोचलो बा आपण पेट्रोल पंपवर. मग काय सगळ्यात पहिले पेट्रोल भरलं बोन. काकानं पण इतकं खतरनाक एंट्री मारली की डायरेक्ट हिरो सारखीच. मग काय तिथून गाडी चालू केली, निघालो बा रुडान जासाठी. सगळ्यात पहिले पोहोचलो आपण 5 स्टार हॉटेलवर. मग काय इथं घेतले भाऊ भजे. आम्ही तिघे जण भजे खाली भिडलो होतो. तर एवढा मोठा ठेसा खाल्ल्याच्या नंतर हाल बेकारच होणार होता. आणि हाल बी एवढा बेकार होणार का ते बस विचारूच नका. मग काय बाबा भजे गिजे खाल्ले, 2 बिस्किटचे पुडे घेतले, कारण की 2 आम्ही गरीब माणसाला बिस्किटचे पुडे घेणं पण जरुरी आहे. मग काय तिथून गाडी गेली चालून, निळ्यापरीला केलं बाय बाय. लागलं बाबा रस्त्यानं, या नदीला तर पाणी काहीच नव्हतं. मग काय बाबा रागलो आपण रस्त्यानं. मोदीले म्हटलं रोडाचं काम कधी चालू करून, पण त्यानं काही केलंच नाही. मग काय रोडानं घासूनच राहत. आपले दिसले मग आग्राचं ताजमहल. पण हे ताजमहल नाही म्हणे, हॉटेल आहे म्हणे. म्हटलं आग्राचं ताजमहलसारखंच दिसते रे भाऊ, ह्या पहाडाहून मोठी तर माझी सोच होती. मग काय रोडानं आम्ही तिघं जण घासूनच राहिलो, तर आपल्याला लागला एकदम पतला रोड. मग काय रोडानं चाललंच होतं भाऊ, अशी मजा करा. सगळ्यात पहिले पोहोचलो आपण या इथं डॅमवर. एवढं मोठं पाणी पाहिल्यानंतर माणसाची इच्छा तर अलगच होती. मग काय सगळ्यात पहिले गाडी लावली भाऊ आपण साईडनं. जितू आणि काका उतरले खाली आणि मी उतरून राहिलो भाऊ सगळ्यात आखली, म्हणजेच मागून. मग काय उतरलं बाबा खाली. इथं आल्यानंतर मन तर असं उरायलं की बस काही विचारूच नका. आणि मेन गोष्ट आम्ही आलतो इथं मच्छ्या पकडासाठी. इथं चालू होती भाऊ मच्छ्या पकडण्याची तयारी. जितू आणि काका भिजून राहिले ते खतरनाकपैकी पीठ. एवढं मोठं पाणी पाहिल्याच्या नंतर माणसाची इच्छा सल्ला गुरायली ती. असं मन करत होतं की याच्याने आंघोळच करून घ्यावं, कारण की पाणी एवढं गैर होतं की बस विचारूच नका. भावांना भेटू याच्या पार्ट 2 मध्ये, म्हणून फॉलो नक्की करून घे जा.